भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबवण्यात आलेली IPL 16 किंवा 17 मे पासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता. 30 मे किंवा 1 जून रोजी IPLचा शेवटचा सामना होणार. शस्त्रसंधीनंतर 27 तासांनंतर जैसलमेर रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलं. जैसलमेरहून गुजरातमधील साबरमतीसाठी पहिली गाडी निघाली. जैसलमेरमध्ये पडलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष. लष्कराकडून निष्क्रिय परिसरात अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याची पोलिसांची माहिती. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीद सचिन वंझे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शक्य तितकी मदत करण्याचं अजित पवारांचं आश्वासन. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कणखर भूमिका घेत पाकिस्तानला प्रत्युत्तर. अजित पवारांकडून मोदींचं कौतुक. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ब्रह्मोस चाचणी सुविधा युनिटचं उद्घाटन. या युनिटमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार. परळीतील वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी रुद्राभिषेक. नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. भारत माता की जयच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमला. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार. राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहणार उपस्थित. मंत्री गिरीश महाजनांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत. इच्छुकांची संख्या मोठी, त्यामुळे दुर्दैवानं युती नाही झाली तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ. महाजनांचं वक्तव्य. इयत्ता 1 ते 5वी त्रिभाषा सूत्राला विरोध. 3ऱ्या भाषेसंदर्भातील निर्णय शासनानं तातडीने प्रसिद्ध करावा. मराठी प्रेमींची शासनाकडे मागणी. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.